आज मी बनवणार आहे कोबीची भाजी। एक कोबीचा कांदा घेतला आहे 300 ग्राम आहे, कढीपत्त्याची पानं, एक मोठा कांदा, 6 मिरच्या, राई 1 चमचा आणि हळद 1 चमचा आणि 2 टोमॅटो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे सर्व आधी मी कट करून घेते। नमस्कार, अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर कोबी कट करताना कोबी कशी कट करायची, भाजी छान शिजली पण जाते। मग ह्या पद्धतीने अशी कोबी कट करून घ्यायची। पातळ स्लाइसमध्ये सर्व साहित्य मी आता कट करून घेतले। असं बारीकसं कोबी ह्या प्रकारे कट केले, एकदम पातळ स्लाइसमध्ये। कढई गरम करून घेते। कढई गरम झाली, आता तेल टाकून घेतलं। तेल हलकंसं गरम झालं की राई टाकून घ्यायची। तेल गरम झालं की नाही ते बघते। अशी भाजी नक्की करून बघा, लगेच तयार होते। एकदम सोपी पद्धत आहे। एक चमचा राई टाकली। राई तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची टाकून घ्यायची। आता त्याच्यामध्ये एक कांदा टाकते, बारीक चिरून घेतला आहे, मोठ्या साईजचा। मला छान असं फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये। कांदा छान भाजून झाला। भाजला की नाही भाजण्यासाठी असं चमच्याने कांदा असं करून बघायचा, नरम पडायचं नाही। आता त्यामध्ये टोमॅटो टाकला। टोमॅटो नरम होईपर्यंत याच्यात फ्राय करून घ्यायचं। टोमॅटो छान असं फ्राय झाले। एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, नक्की आवडेल। आता हळद टाकून घ्यायची त्यामध्ये, 1च चमचा घेतला आहे, जास्त नाही टाकले। ते मिक्स करून घेतल्यानंतर आता एक कोबी बारीक चिरून घेतले ते टाकायचे। ही सिंपल रेसिपी आहे, लगेच कोणी करू शकेल। तुम्ही पण करतच असाल, पण मी माझ्या पद्धतीने एकदा करून पहा। अशी कट करून घेतली की छान लवकर शिजते भाजी। टोमॅटो टाकल्यामुळे त्याला छान कलर पण येतो, दिसायला पण सुंदर दिसते। आता याला 5 मिनिटं झाकण लावून घेणार आहे बारीक गॅसवर। अगोदर मीठ नाही टाकायचं, त्यात पाणीसुद्धा मी टाकलं नाही आहे। झाकण काढून बघू। टाकली तेव्हा कढई भरून दिसत होती, आता किती कमी दिसते। टिफिनला वगैरे सुकी भाजी देण्यासाठी मस्त भाजी पटकन तयार होते। आता चवीपुरतं मीठ टाकते त्यामध्ये, लागेल तेवढंच।
जर तुम्हाला सकाळी कापायला टाईम नसेल तर तुम्ही रात्रीसुद्धा कापून ठेवू शकता, सकाळी टिफिनसाठी वगैरे भाजीला. रात्री धुवून ठेवायची नाही, कापून अशीच ठेवायची एखाद्या टिफिनमध्ये पॅक करून, म्हणजे सगळ्या फ्रीजला वास येईल. सकाळी अशी करून बघा, सकाळी स्वच्छ धुवून मग टाका. अजून एक 5 मिनटं ठेवते झाकण मारून, झाले की नाही बघते. झाले. अशी उभी कापून घेतली ना लगेच शिजते भाजी, वेळ लागत नाही. अशी चेक करून बघायची. नवीन शिकणारे सुद्धा लगेच शिकतील बनवण्यासाठी. थोडंसं ओलं खोबरं किसून घेतलेलं टाकलं, भाजीला चव छान लागते. तुम्ही पण एकदा टाकून बघा, भाजी मस्त होते. नसेल टाकायचं तर नका टाकू, अशी भाजी छान लागते. आपली भाजी तयार. आता थोडीशी वरून कोथिंबीर. भाजी कशी वाटली ती कमेंट करून मला सांगा. थँक्यू.